अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा। ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है। तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला AHN न्यूजची टीम संविधान चौकामध्ये आहे। या संविधान चौकामध्ये आतापर्यंत आपण अनेक आंदोलनं बघितली, मात्र यावेळेचं जे आंदोलन हे काही वेगळं आहे, निराळं आहे। आपल्या न्याय हक्कासाठी मागील गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी विद्यार्थी मित्र उपाशी बसलेले आहे। पाणीसुद्धा त्यांना प्यायला नाही आहे, अशी बिकट अवस्था या विद्यार्थ्यांची झालेली आहे। आज आपल्या संघर्ष सत्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी आत्मक्लेश आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहेत। थोडंसं आपण पॅन करून दाखवा दिनेश त्या ठिकाणी की महाज्योती पायलट प्रशिक्षणाबाबत असं या ठिकाणी टायटल दिलेलं आहे आणि उपोषणकर्त्यांमध्ये भक्ती पाटील असेल, ऋतुंबरा देवकाते असेल किंवा बाकीचे जे सर्व विद्यार्थी मित्र आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे। आणि आपण इथे बघू शकतो की या ठिकाणी दिले की विद्यार्थी म्हणजे भविष्याचा निर्माता आहे। काय सरकारला खरंच वाटते की विद्यार्थी हा भविष्याचा निर्माता आहे? जर भविष्याचा निर्माता असता तर मग अशी अवस्था। आज थोडं इकडे पॅन करून दाखवा। हे एक विद्यार्थिनी आंदोलक या ठिकाणी आहे, तिला चक्कर येऊन आले आणि ती पूर्णपणे आजारी आहे। तिचा BP सुद्धा लो झालेला असेल कदाचित, पण सरकारचं लक्ष नाही। बेटा काय मागण्या आहे तुमच्या? आमच्या मागण्या आहेत की आम्हाला आता नागपूर फ्लाइंग क्लबमध्ये ट्रेनिंग नको आहे, दुसऱ्या फ्लाइंग क्लबमध्ये ट्रेनिंग हवी आहे। कारण आम्ही 2 वर्षापासून तिथे होतो ट्रेनिंग करायसाठी आणि आमचे अजून सर्व 20 विद्यार्थी मिळून फक्त 5% ट्रेनिंग पूर्ण करण्यात आलेली आहे एवढ्या 2 वर्षात। आणि कंटिन्युअस आम्ही आमच्या डिमांड्स सांगत होतो महाज्योतीला। हे 1 वर्षापासून आम्ही सांगत होतो की आम्हाला ट्रान्सफर द्या, पण त्यांनी आमचं काहीही दखल नाही घेता, काहीही सकारात्मक आम्हाला प्रतिसाद न देता फक्त आश्वासन दिली होतंय ट्रेनिंग होईल। आणि अजूनही आता आम्हाला हेच सांगण्यात आलंय की 9 तारखेला तिथे जॉईन करा म्हणून, आणि आम्ही त्याला नकार दिलाय। कारण आम्ही 2 वर्षापासून कंटिन्युअस एक्सपिरियन्स केले की आम्हाला कशा पद्धतीने त्यांनी वागणूक दिली, कशा पद्धतीने ट्रेनिंग दिली। ट्रेनिंग तर पूर्ण करायचा विषयच आला नाही, पण त्यांची वागणूकही आम्हाला पटलेली नाही आहे। म्हणून आमच्या 2 मागण्या आहेत की आम्हाला तिथून दुसऱ्या फ्लाइंग क्लबमध्ये ट्रान्सफर करण्यात यावं आणि आता आमचं स्टायपेंड पण वाढवण्यात यावं। काय नाव आहे, कुठून आलं? माझं नाव ऋतुंबरा देवकाते, मी पुण्यावरून आहे। आम्ही सगळे 14 विद्यार्थी इथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत, कारण आम्ही खूप काही लेखी मौखिक निवेदन दिले, कोणीच त्याची दखल नाही घेतली। मंत्र्यांपर्यंत जाऊन आलो, सचिव मॅडमपर्यंत जाऊन आलो, कोणीच दखल नाही घेतली। शेवटी आम्ही हा पर्याय निवडला, तरीही शासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे। कर्मचारी अधिकारी त्यांचं कामच करत नाही आहेत। एवढं 2 दिवसापासून आम्ही अन्न नाही पिलोय, पाणी नाही पिलोय, तरी आमच्याकडे लक्ष देत जात नाही आहे। नागपूरलाच काय आलं? शासनाने आम्हाला नागपूरला बोलवलं ट्रेनिंगसाठी। किती महिन्याचं ट्रेनिंग होतं? 18 महिन्यांचं ट्रेनिंग होतं। आज 24 महिने झाले, तरी ट्रेनिंग फक्त 5% पूर्ण झाले, तरी आम्हाला तिथे जाण्यासाठी हट्ट करते शासन। ट्रेनिंग नंतर काय ते तुम्हाला रोजगार देणार होते? नव्हते, रोजगार तर नव्हते देणार, फक्त ट्रेनिंग देणार होते, तेही त्यांनी पूर्ण नाही केले। किती पैसे खर्च आले ट्रेनिंगला? आम्हाला शासनाने पूर्ण स्पॉन्सर केली स्कॉलरशिप, पण 5% प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्यांनी त्यांचं काम पूर्ण नाही केलं। काय करायला पाहिजे होतं शासनाने त्यांच्या अधिकाऱ्यांवरती लक्ष द्यायला पाहिजे। कोणता अधिकारी किती काम करतोय, किती लक्ष देतोय त्याच्या कामामध्ये, ते काम शासन नाही आहे करत। आणि विद्यार्थी आज आमरण उपोषणात बसले तरी एकही येत नाही आहे। काय अधिकारी काम काय करतात स्वतःचे? काहीच काम करत नाही आहेत। काय सांगाल मॅडम? मी सानिका निमजे आहे। आमचं प्रशिक्षण 18 महिन्यामध्ये पूर्ण होणार होतं, पण अजूनही 24 इयर्स झाले, महिने झाले तरी पण अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे। फक्त 5% पूर्ण झालेलं आहे आणि तरी यांनी बोलून राहिले की परत आम्हाला नागपूर फ्लाइंग क्लबमध्येच पाठवण्यात यावं। मग जर आतापर्यंत त्यांनी काहीच करू नाही शकले तर मग पुढे 6 महिन्यामध्ये कायच करणार आहेत त्यांनी, म्हणून
मी स्नेहल करणार. आम्ही इथे संविधान चौकात गेले 3 दिवसापासून आज 3रा दिवस आहे आमचा अन्न पाणी सोडून आमरण उपोषणात बसलेला. पण तरी त्यांनी आमच्याकडे लक्षही दिलं नाही. काल डॉक्टर एकदा चेक तरी करून गेले. आज तर डॉक्टर स्वतः येऊन बोलले की आम्हाला तुमचं काही निवेदन भेटलेलं नाही, आमचं काही माहिती नाही, आम्हाला वरून सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही चेक नाही करणार तुम्हाला. तर अशा प्रकारे हे सर्व विद्यार्थी मित्र अनेक दिवसांपासून इथे बसलेले. अजूनही काही विद्यार्थी मित्र आहे. काय नाव तुमचं, कुठून आलात, काय सांगाल? माझं नाव भीष्मानंद जाधव, मी धुळ्यावरनं आहे. आज आम्हाला आमरण उपोषण करून व अन्न व पाणी त्यागून 3 दिवस झाले तरी शासन आमची दखल घेत नाही आहे आणि आमच्या मागण्यांकडेही लक्ष देत नाही आहे. तरी आमच्या जीवास काही झाल्यास याच पूर्ण जबाबदार महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक माननीय खवले सर, डिव्हिजनल कमिशनर मॅडम व नागपूर फ्लाइंग क्लब जबाबदार असेल आणि तसेच मंत्री महोदयही जबाबदार असतील. मी प्रणव सावरकर, राहणार काटोल. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी खूप विश्वास ठेवून महाज्योतीचं हे प्रशिक्षण सुरू केलं होतं. सर्व विद्यार्थी आपापल्या वेगळ्या एज्युकेशनला सोडून कोणी जॉब सोडून हे जॉईन केलं आहे. पण आता असं दिसत आहे की इथे कुठेतरी आमची फसवणूक झालेली आहे. आम्हाला आता आमच्या प्लेसमेंटची ॲश्युरिटी यांच्याकडून पाहिजे. आता त्यासाठी लागणारे जे कोणते ट्रेनिंग प्रशिक्षण राहतील हे सर्व महाज्योतीने पूर्ण करून देण्याची जबाबदारी घ्यावी व आतापर्यंत झालेल्या वेळेच्या नुकसानाची भरपाई करून देण्यात यावी. तर अशा प्रकारची एक रास्त मागणी यांनी सरकारसमोर ठेवलेली आहे. मात्र सरकारचे अजूनही डोळे उघडले नाही किंवा त्याकडे लक्ष केलेलं नाही. हे बऱ्याच दिवसापासून इथे विद्यार्थी आहे, खाण्यापिण्याची सोय नाही आहे, अशक्त झालेले आहेत आणि यांच्या जीवाला काय झालं तर सरकार स्वतः जबाबदार असेल असं यांचं म्हणणं आहे. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट. इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कन्फर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से. अजूनही काही या ठिकाणी मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. मॅडम, कुठून आलात, काय नाव आहे आणि काय नेमक्या मागण्या आहे? सर, मी पुष्पा पवार, मी नाशिकवरनं आलेली आहे. माझी मुलं बसलेले आहेत इथं. ते 3 दिवस झाले अन्न पाणी त्याग केलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्या आम्हाला काल एक लेटर दाखवण्यात येतं, तुम्हाला 9 तारखेपासून फ्लाईंग मिळेल फक्त, संपेल ते नाही दिले गेलं, फक्त मिळेल तर आम्हाला 2 वर्ष बसलं आहे, फक्त 5% पूर्ण केलं. मिळेल आणि संपेल याच्यात फार बदल आहे. आम्ही 2 वर्षापासून मुलांना पाठवलं आहे, 2 वर्षापासून तिथं होते, 5% पूर्ण झाले. आमची मागणी होती तर त्यांना मुलांना दुसरीकडे ट्रान्सफर करा, पण त्यांनी काही केलं नाही. त्यांचा बालहट्ट म्हणावा, 1 वर्षापासून मुलं म्हणतात आम्हाला दुसरीकडे पाठवा, परंतु पाठवलं नाही. त्यांनी बालहट्ट सोडावा आणि मुलांना दुसरीकडे पाठवावं. अजूनही एकदा विनंती करते पालक या नात्याने, आणि त्यांनी बालहट्ट सोडून जर पाठवलं तर त्यांचे आभार पण मानेल मी. आणि आज जर मुलांची बरेच 5-6 मुलांची तब्येत जास्त गंभीर झालेली आहे. कालपर्यंत मुलांनी डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे मिळाली, आज तर डॉक्टरांची ट्रीटमेंट मुलं पण नाकारणार आहे. मला हे सांगा की जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या तर समोरची रणनीती काय राहील? नाही, हीच मरेपर्यंत आम्ही उठणार नाही आहेत आणि त्यांच्या जीवाला काहीही झालं तर खवले सर जबाबदार राहतील, महाज्योतीचे संस्था आणि कलेक्टर साहेब आणि मंत्री महोदय जबाबदार राहतील. आजपासून मी पण चालली गावाला, माझी मुलं इथं सोडून जाणार आहे आणि बघावं त्यांनी प्रशासनाने बघावं. इतका मोठा निर्णय या सर्व आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे. या ठिकाणी दस्तूरखुद्द जे पालक वर्ग आहे ते सुद्धा आपले कामधाम सोडून जळगाव, कोणी पुण्यावरून, कोणी अकोल्यावरून, म्हणजे राज्याच्या सर्व शहरातून इथे सर्वजण आलेले आहेत. मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. आणि एका पालकाशी जेव्हा आम्ही बोललो तर त्या महिलेने असं सांगितलेलं की आता आमच्या मुलांचं काही आम्ही इथे सोडलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर मग ते महाज्योतीचे ते मॅनेजमेंट असेल, सरकार असेल किंवा मंत्री महोदय असेल, हे सर्वस्वी जबाबदार राहील. एकीकडे आपण म्हणतो की युवकांना शिक्षण द्या, युवकांना चांगलं घडवायचं आहे, देशाचं भविष्य म्हटलं जाते. हेच काय देशाचं भविष्य आहे? हेच काय देशाचं भविष्य असंच समोर जाणार आहे? हे सर्व सरकारच्या हाती आहे. प्रशासन, मायबाप याकडे लक्ष देईल का? शासन लक्ष देईल का? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लक्ष देईल का? राज्याचे उपमुख्यमंत्री मग ते देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा पवार असेल, हे लक्ष देईल का? आणि या मुलांचं जीवन जे आहे चांगल्या प्रकारे संवर्धित होईल का? यांचं जीवन सुजलाम सुफलाम होईल का? याकडे आता उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नागपूरच्या संविधान चौकातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, AHN न्यूज नागपूर.